याजसाठी गेला होता टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगननीत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन राधे राधे पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांसिया दुसरे चरण संतांसिया दुसरे चरण संतांसिया दुसरे चरण संतांसिया दंडकृपदान दत्तचा विस्तारू दंडकृपदान दत्तचा विस्तारू दंडकृपदान दत्तचा विस्तारू दंडकृपदान टाळी वाजवा जोरदार वा वा बेस्ट पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रारंभे विनंते करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरोनि देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी ओम रक्तं रक्तवर्णं पद्मनेत्र स्वास्वदनं कथा टोपीची माला दंडको मंडनोधर कट्यंकर रक्षक त्रिगुणरहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सले कलुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहिमा खरा ब्रह्मचारी मनाते विचारी मनोनी भेटला राभणारी दया सागरो भक्तीने गौरविला नमस्कार माझा तया मारुतीला लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया, ज्यांच्या गावी केला वास त्यास नसावे उदास। विठ्ठल विठ्ठल याचसाठी गेला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपण करता चिंतन करता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आणि तुकोबरायांच्या चार चरणाचा अद्वैतपर प्रकरणातील अभंग असून आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जी जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन करतात। विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा पर्यायापैकी असा थोडं विको कमी करा, बेस नॉर्मल, गेन ट्रबल ठेवा। अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणावरुणालय भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकाचे माईबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय नमदुराय चोकोबराय निळोबराय श्री संत सावता महाराज श्री संत सेना महाराज श्री संत नरहरी महाराज श्री संत जळोजी मळोजी महाराज श्री संत भोजलिंग काका श्री संत एकनाथ महाराज श्री संत गोरोबा कुंभार काका बसलेल्या श्री संत कान्होपात्रा श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत सोयराबाई श्री संत महिला संतांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो। अधिकार संपन्न वैष्णव टाळकरी साधू संतांच्या विचाराच्या परिपक्वतेच्या दिशेने आपल्या जीवनाची दीर्घकाळ वाटचाल करणारे तुम्ही बसलेले देवरूप स्तोत्रवर्ग आहात। संत वाङ्मयाने संत साहित्याने आणि संत तत्वज्ञानाने आपलं जीवन फुलवणारे किंबहुना कृतार्थ करणारे तुम्ही थोर मंडळी पवित्र हरिकीर्तना करता उपस्थित आहात। वैष्णव टाळकऱ्या करता जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा। अतिशय सुंदर आणि गोड असं नियोजन केलं आहे। हे सगळं नियोजन पाहिल्यानंतर मला असं वाटत नाही मी आज तुमच्या धुळे शहरामध्ये कीर्तन करतोय बरं का संतोष पाटील माऊली। मला असं वाटतंय एवढं मोठं तुम्ही वडिलाचं एवढं मोठं द्वितीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केलाय। मला असं वाटतंय मी आज पंढरपूरच्या वाळवंटात कीर्तन करतो की काय एवढा आनंद आहे। ह्या बघा टाळी वाजायची असेल तर मोकळी वाजवा, तुमच्या पाया पडतो असं मेल्या गट टाळी वाजू नका। जो बजाएंगा कीर्तन में टाली, जो बजाएंगा हरिपाठ में टाली, माऊली उसके मुंह से कभी ना निकलेगी गाली म्हणून टाळी वाजवा। आणि जर का एखाद्याने टाळी वाजवली नाही, जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, मग कीर्तन झाल्यास यम त्यास कवटाळी। विठाला विठाला अतिशय गोड आणि सुंदर असं नानाच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त 3 मुली आणि संतोष दादा 1 मुलगा, अतिशय गोड आणि सुंदर हा पाटील परिवार आनंदाने सुखाने जगत होता। पण कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा देवाची करणी झाली आणि एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व ह्या परिवारातून वजा झालं
आणि या परिवाराला अनाथ करून गेलं. विठाल विठाल. विको पूर्ण बंद करा. पूर्ण आहे ना? हा काहीतरी आवाज डबल होतोय पाठीमागं. काय डीजे काय चालू आहे? हा तरी म्हणलो काहीतरी असं बुम बुम वाजतंय पाठीमागं चालू आहे. बरोबर बेस कमी करा फक्त. मस्त चांगलं चालू आहे त्यांचं तिकडं. मी तरी म्हणलं साऊंड कसं काय बुम बुम वाजवतोय? ते पाठीमागं चालू आहे ना काहीतरी. हा वा वा. अतिशय सुंदर आणि गोड असं नियोजन आहे. सेवानिवृत्त SRP अधिकारी वैकुंठवासी शिवाजी पुंजू पाटील नाना सोनवणे पाटील, मुळगाव सेवगे, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. अतिशय सुंदर आणि गोड असं नियोजन केलं आहे. मला ज्या वेळेस बापूकडे, बापू समोरच बसलेत, भरत पाटील बापूंनी मला फोन केला, निशाताई, आशाताई, पुष्पाताई या तिन्ही बहिणी, अतिशय गोड आणि सुंदर त्यांचा स्वभाव आहे. बापूंनी मला फोन केला, म्हणले महाराज यूट्यूबला तुमचे कीर्तन ऐकले, अतिशय सुंदर कीर्तन आहेत, एकदा आमच्या या धुळे शहरामध्ये या. त्यांनी फोन केला आणि या पाटील परिवाराच्या वतीने तुम्हा श्रोते माय बापाचं पवित्र दर्शन. विठाल विठाल. गंगा भागीरथी भारतीताई शिवाजी पाटील पत्नी, त्याचबरोबर सुकन्या सो आशाबाई विलासराव पाटील, सो पुष्पाताई सुनील पाटील, गंगा भागीरथी निशा शिवाजी पाटील, सुपुत्र श्री संतोष शिवाजी पाटील, गुन्हे शाखा सांगवी पोलीस स्टेशन, सो सुरेखाबाई संतोष पाटील. हा पाटील परिवार आनंदाने सुखाने जीवन जगत होता. पण एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व, सगळ्यांना हवा असणारं व्यक्तिमत्व नानाचं या परिवारातून वजा झालं. मोठा दुःखाचा डोंगर या पाटील परिवारावरती कोसळला गेला. अतिशय सुंदर आणि गोड असं नियोजन केलंय. संतोष पाटील दादा, मी एक वाक्य बोलतो. आज नानाने खरोखर हा कार्यक्रम पाहिला, आजचा द्वितीय पुण्यस्मरणाचा, तर नाना संतोष दादाला, तिन्ही बहिणीला, आशाताई असेल, पुष्पाताई असेल, गंगा भागीरथी निशाताई असेल, या तिन्ही बहिणीला आणि मुलाला आज नाना स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि नानाच्या आशीर्वादामध्ये साहेब आणि मुली उभं आयुष्य सुखाने, समाधानाने आणि शांतीने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. विठाल विठाल. अतिशय सुंदर असं गोड नियोजन आहे. या कीर्तन साथीकरता महाराष्ट्र गाजवलेले हे मंडळी आहेत. आपल्या भागाचं वैभव सरस्वती माता ज्यांच्या कंठामध्ये विराजमान आहे. अतिशय गोड आवाज आणि स्वभाव ही तेवढाच गोड. आदरणीय वारकरी संप्रदायाची सेवा करणारे योगेश महाराज सूर्यवंशी, एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. विनम्र भावे अभिवादन करतो महाराजांना. त्याच समवेत माझ्या समवेत आलेले वारकरी संप्रदायाची सेवा करणारे अतिशय गोड आणि सुंदर व्यक्तिमत्व, आकाशाच्या उंचीचा आवाज असणारे हे सगळे गोड मंडळी. त्यामध्ये माझे अत्यंत जवळचे मित्र रामेश्वर घंगाळे गुरुजी, एकदा जोरदार टाळी वाजवा गुरुजी करता. त्यांनाही विनम्र भावे अभिवादन करतो. सगळेच टाळकरी, सगळ्यांना वंदन करतो बरं का. सगळे अतिशय सुंदर टाळकरी आहेत. वारकरी संप्रदायाची सेवा करणारे सगळे सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो. विनेकरी बाबा जगद्गुरु तुकोबारासारखे विनेकरी बाबा आहे. चेहरा हसरा आहे, कपाळाला बुक्का लावलेला आहे आणि अतिशय सात्विक चेहरा आहे. एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. पेटी मास्तरही सुंदर आहेत. बापू तुम्हाला वंदन, एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. त्याचबरोबर इकून वाघ आहे तर इकून सिंह आहे. वाजवणारे तेवढ्यात तयारीचे आहेत, माझे अत्यंत जवळचे आणि मी ज्यांना चांगल्या पद्धतीनं ओळखतो. वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं तब्बलजी म्हणजे नावे पांडुरंग दादा पवार, यांचे पट्टशिष्य विवेक दादा गवळे, एकदा जोरदार टाळी वाजवा दादा करता. अतिशय सुंदर तबला वाजवतात, चपळताय, तयारीचं वाजवणं. त्याचबरोबर इकडच्या बाजूला जे पकवाजा करतात, साथ करतात, बापू यांच्या हातामध्ये रॉड टाकलाय. रॉड 6 महिने झाले घरी झोपून होते, त्यांनी आज पहिल्यांदाच कीर्तन वाजलंय 6 महिन्यात. गुरुजी हातामध्ये रॉड आहे बरं का त्यांच्या, पण किती तयारीचं वाजवतात. रॉड असताना एवढं वाजवतात, रॉड नसल्यावर किती वाजवत असतील.
एकदा जोरदार टाळी वाजवा. शंकर महाराज टोळे गुरुजी, अतिशय सुंदर. अरुण महाराज कदम गुरुजींची कृपा त्यांच्यावरती आहे, त्यांना विनम्र भावे अभिवादन करतो. दोन्ही चोपदार अतिशय सुंदर आहेत, अतिशय गोड आहेत, दोघांना पण वंदन करतो. चोपदार असेच पाहिजे, लय सुंदर असले का लोकांचं लक्ष माझ्याकडे लागत नाही. अतिशय गोड आणि मस्त आहे. कुठले तुम्ही? इथलेच का? बरे, मग नामा म्हणे देवान घरच्या घरी जेवा. मस्त वातावरण, बेस्ट. वा, सुंदर असं वातावरण आहे. आदरणीय संतोष साहेब पाटील, वडिलाचे आपल्यावरती उपकार आहेत. वडिलांनी आपल्याला हे विश्व दाखवलं. उभं आयुष्य वडिलाने आपल्याला सांभाळलं, हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला. काबाड कष्ट वडिलाने केले, नानाने साहेबांचा सांभाळ केला. आज साहेब चांगल्या पोस्टमध्ये आहेत, चांगलं मोठं नाव साहेबांचं झालंय. सगळ्या गोष्टी आनंदामध्ये झाल्या. तिन्ही बहिणीचं कल्याण झालं, सुखी आहे, समाधानी बहिणी आहेत. पण हे सगळं वैभव पाहण्याकरता, हे सगळं पाहण्याकरता जर नाना असते ना, आज नानाला किती आनंद वाटला असता. पण असं असतं, देवाच्या दारामध्ये एक नेम असतो, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, तोच देवाला आवडत असतो. अतिशय सुंदर आणि गोड नियोजन केले सगळेच मंडळी. विशेषत्वाने साऊंड सिस्टीमला एक नंबर लावली बरं का तुम्ही, एक नंबर. माऊली साऊंड सांजोरी, एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. महाराष्ट्रामध्ये गाजलेली साऊंड सिस्टीम आहे बरं का. चांगले चांगले कीर्तनकार लोक त्यांचं आदराने नाव घेतात, एवढी गाजलेली साऊंड सिस्टीम आहे. नियोजन अतिशय सुंदर, बापू सुंदर केले. त्याचबरोबर समोर कॅमेऱ्यामध्ये शूटिंग काढणारे माझे अत्यंत जवळचे आणि जीवलग मित्र दिनेश दादा पाटील. ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनल आपल्या भागामध्ये गाजलेलं टॉप 10 मधलं चॅनल. एकदा जोरदार टाळी वाजवून दिनेश दादाचं स्वागत करा. सगळ्यांना विनम्र भावे अभिवादन करतो. सगळेच गोड असे मंडळी आहेत, अतिशय सुंदर वातावरण आहे. या पाटील परिवाराने नानाच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य कीर्तनाचं आयोजन केले. सगळेच मंडळी, आता मला प्रत्येकाचं नाव माहीत नाही. चित्रकार, पत्रकार, आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तळ्यावाले, माळ्यावाले, खळ्यावाले, नगरसेवक, माजी नगरसेवक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील पुढारी, कार्यकर्ते मंडळी, टोपीवाले, उपरण्यावाले, चष्म्यावाले, गॉगलवाले, पटक्यावाले, पायजाम्यावाले, धोत्रावाले, अष्टगंधवाले, बुक्क्यावाले, जवळ बसलेले, लांब बसलेले, खुर्चीर बसलेले, पाठीमागं बसलेले, इकडच्या बाजूला खुर्चीर बसलेले, घराच्या आत बसलेले, घराच्या बाहेर बसलेले, इकडच्या बाजूला बसलेले, तिकडच्या बाजूला बसलेले, घरामध्ये बसलेले, तिकडच्या बाजूला घराच्या समोर बसलेले, गाडीवरती बसलेले, इकडच्या बाजूला बसलेले, जवळ बसलेले, लांब बसलेले, पाठीमागं बसलेले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, पाय आकडलेले, पाय वर केलेले, गुडघे खाली केलेले, गुडघे वर केलेले, दोन्ही पायाचे चुली केलेल्या, चटायाचे धागे काढणारे, टाइमपास म्हणून नाकात बोट घालणारे, जे कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणाऱ्याला येऊन देत नाही ते, जे आजच आले ते, सगळ्यांच्या पायाला दंडवत. झाले का सगळे? कोण राहिलं ना? योगेश महाराज झाले ना? सगळ्याचं नाव एका वाक्यात घेतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. एक उखाणा घेऊ का? माय घेऊ, थोडा आवाज वाढवा दादा, ऐका. गाय चरते रानात, हरिण चरते वनात, बसलेल्या सगळ्यांचं नाव घेतो छत्रपतींच्या हिंदुस्थानात. जो अभंग कीर्तना निवडलाय तो मोठा गोड आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय, अभंगाचा भाव तुमच्या डोळ्याच्या समोर ठेवता ऐका. या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा, असं दिसू नये जना ऐसे करीत नारायणा. श्री तुकोबारायण असं म्हणण्याची का पाळी आली? त्याचं एकमेव उत्तर आहे माऊली, या कलियुगामध्ये उंच मानेनं फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेले मंडळी ऐका. इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही. सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय, परिपाक केलाय. सकाळी उठल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय आपल्या देहू गावामध्ये वाड्याच्या समोर गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपुळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव. दिनरजनी हाची धंदा, रात्र न कळे दिवस न कळे, अंगे खेळे दैवत, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. सतत भक्ती करायचे तुकोबाराय. सततम कीर्तयंतो माम
ये जना परिपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षम वहाम्यम. नित्य ध्यात असे गोविंदा जागृती अवस्थेमध्ये नवे नवे स्वप्न अवस्थेमध्ये सुषुप्ती अवस्थेमध्ये तुकोबराय देवाचं भजन करायचे, देवाची साधना करायचे, देवाची भक्ती करायचे. एका दिवशी डोंगरावरती शिळेवरती तुकोबराय बसले, हातामध्ये लेखणी घेतली ना अभंग संहिता करताय बापू. गाथा निर्माण केला माझ्या तुकोबरायने. तुमचा आणि माझा माथा ठिकाणावर येण्याकरता तुकोबरायने गाथा निर्माण केला. कधी भंग न होणारे अभंग या समाजाला माझ्या तुकोबरायने दिले. डोंगरावर भजन करण्याकरता गेल्यावर माय एका दिवशी जिजाई साहेबांनी विचारलं, मालक ऊन फार पडतंय हो, पोटात अन्नाचा कण नाही, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही. मालक तुकोबराया, तुम्ही डोंगरावर भजन करताय, साधना करताय, नामचिंतन करताय, मला कसं कळणार मालक? मी भाकरीचं गठोडं घेऊन डोंगराच्या दिशेने येते, मला कसं कळणार तुम्ही भंडारा डोंगरावर भजन करताय की घोराडेश्वर डोंगरावर भजन करताय की भामचंद्र डोंगरावर भजन करताय? तुकोबराय म्हणतात, अवले एक काम कर, भाकरीचं गठोडं घेऊन आल्याच्या नंतर डोंगराच्या दिशेने ये आणि डोंगराच्या दिशेला आल्यानंतर मातीला कान लाव आणि ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल समजायचं मालक या डोंगरावरती भजन करताय. वरती माझ्या जिजाई साहेबांनी भाकरीचं गठोडं घेऊन यावं, तुकोबरायांना पोटभर खाऊ घालावं आणि पुन्हा तुकोबरायाने हातामध्ये लेखणी घ्यावी आणि पंचमवेद गाथा निर्माण करावा. अभंग वेगवेगळ्या पद्धतीचे निर्माण केले. प्रस्तुत अभंग जो निवडलाय तुकोबरायांचा, या अभंगात तुकोबराय परमार्थातला प्रयत्न सांगतात. साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जी जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन तुकोबराय करतात. सर्वप्रथम तुकोबरायांचा परिचय काय ऐका. साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्दरत्नाची निर्मिती करणारे, महाराष्ट्र सारस्वत मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठ गमन करून विश्वातील एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यांनी सुवर्ण अक्षराने लिहिला, इंद्रायणी काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाई यांच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आले. सर्वसामान्य माणसासाठी मोक्षाचा देवयान पंथ ज्यांनी खुला केला ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये परमार्थातला प्रयत्न सांगतात. विठ्ठल याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहास म्हणजे प्रयत्न. आम्ही याच्याकरता प्रयत्न केला. कशा करता? शेवटचा दिवस किंवा देश गोड व्हावा. साधक तुकोबरायांना विचारतात, महाराज तुम्ही मरणावरती विजय प्राप्त केला, परिणाम तुमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला, मग आता काही टेन्शन काही चिंता? महाराज म्हणले, मी आता निश्चिंत झालो, माझी धावाधाव थांबल्या गेले, आता असं बोलत चला, आता निश्चिंतीने पावलो विसावा. मी विसावला गेलो बापू, मी थांबल्या गेलो. तुकोबराय म्हणतात का? तो मंगल भगवान परमात्मा आहे. कट्टेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, त्याचं भजन तुकोबराय करायचे, नामस्मरण करायचे. नित्य ध्यात असे गोविंदा तो परमात्मा ज्याच्या सत्तेने झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. गतीर भरता प्रभो साक्षी निवास शरणम सुहोत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. किंवा ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. तुझी या सत्तेने वेदासी बोला, सूर्यासी चालणे तुझी या बळे, सूर्यासी चालणे तुझी या बळे, सूर्यासी चालणे तुझी या सत्तेने वेदासी बोला, सूर्यासी चालणे तुझी या बळे, सूर्यासी चालणे तुझी या बळे, सूर्यासी चालणे तुझी या बळे, तुझी या बळे, तुझी या बळे. वा वा.
तो भगवान परमात्मा त्याच्या सत्तेशिवा तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती त्याच्याकडे आहे. त्या शक्तीशिवाय तुम्ही आणि आम्ही चालू शकत नाही. तुम्ही मंडळी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता कीर्तन झाल्यानंतर रात्री तुम्ही सगळे झोपणार आहेत, मी पण आता प्रवास करणार आहे, आपण रात्री झोपतो सगळे, बरोबर ना? झोपणं आपल्या हातामध्ये आहे, उठणं आपल्या हातात आहे का? नाही. मग उठवणारा कोणतरी आहे, त्याचं नाव परमेश्वर आहे. विठाला विठाला विठ्ठल महाराज म्हणतात त्या परमेश्वराचं, त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं आम्हाला कौतुक वाटू लागलं. परिणाम 4 प्रकारच्या मुक्ती वेदांत शास्त्रामध्ये सलोकता, समीपता, स्वरूपता आणि संयुज्यता या 4 प्रकारच्या मुक्तिरूपी स्त्री आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी आता दिवस 4 खेळी मेळी. ती मुक्तिरूपी स्त्री आमची बायको झाल्यामुळं, नवरी झाल्यामुळं तुकोबाराय म्हणतात जे राहिलेलं आमचं परमार्थातलं आयुष्य, जे भक्तीचं आयुष्य, त्या मुक्तिरूपी स्त्री सोबत आम्ही आनंदाने घालू. हा अभंगाचा सरळ सरळ भाव. विठाल 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 विठाल. बसलेल्या मंडळीला माझी विनंती आहे, तुम्ही जरा असं थोडं फ्रेश बसा, थोडं मोकळं बसा असं. हां, मी तुमचे चेहरे पाहून कीर्तन करणार आहे. बरं, मी फार थकून आलोय बापू, मी 250-300 किलोमीटरहून आलोय, लांबून आलोय. तुम्ही असं थोडं फ्रेश बसा, अर्ध तुम्ही बोला, अर्ध मी बोलतो. तुम्ही आणि मी मिळून कीर्तन पुष्प परमात्म्याला अर्पण आपण करायचं. मोकळं बसा, टेन्शन घेऊ नका, मला टेन्शन देऊ नका. असं फ्रेश बसा, खुर्चीवर बसलेले सगळ्यांना सप्रेम जे हरी, मस्त बसा, व्यवस्थित बसा, पाय लांबा, पाय आखडा, काय करायचं तर करा, फक्त सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐका. मी काही टेन्शन देत नाही. आजचं कीर्तन म्हणजे घालीनलो टांगण, मोकळं पटांगण. हा, मोकळं बसा, फ्रेश बसा. माझे 2 बोटं दिसतात का तुम्हाला? हे 2 बोटं दिसतात का? अशा मान हलवा, एकदा मान हलवा. हे 2 बोटं दिसतात ना बापू? हे 2 बोटं म्हणजे 2 शब्द आहे बरं का सगळे. इकडे बघा, याचं नाव आहे चिंता आणि याचं नाव आहे चिता. याचं नाव काय आहे? बोला बोला बोला. चिंता आणि याचं नाव चिता. ह्या 2 सख्या बहिणी आहेत. कोण कोण? चिंता आणि चिता. या दोन्ही बहिणीचं काम एकच आहे बापू. काय? जाळणे. काय काम आहे? जाळणे. फक्त गंमत अशी आहे, विवेक महाराज, चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. असं बोलत चला. अर्ध तुम्ही ना अर्ध मी बोलतो. हा, मस्तपैकी. संसारामध्ये चिंता ही पावलोपावली जाळते. जाळते का नाही? टेन्शन, डिप्रेशन पावलोपावली जाळते. आणि चिता एकदाच जाळते. जाळते का नाही? एक सुभाषित सांगतो तुम्हाला, गोड आहे. चिंता चिता समख्याता बिंदू मात्रे विशेषता सजोम दहते चिंता निर्जोम दहते चिता. सजीव माणसाला जाळते त्याचं नाव आहे चिंता आणि निर्जीव माणसाला जाळते त्याचं नाव आहे चिता. मग काय करायचं? चिंता अजिबात करायची नाही. येतानी काय आणलं का? बोला ना. येतानी काय आणलं का? नाही. जातानी काय घेऊन जाणार आहे का? नाही. आता मी एवढ्या लांबून जालन्याहून आलोय, घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. नाही म्हणते तर असं नका करू. खाली हात आया है ए पगले ए इंसान, खाली हात आया है तू खाली हात जाएगा. म्हणून एक काम करा, देवाचं चिंतन करा. मग चिंतन कसं करा? राहिलेल्या वेळेमध्ये कीर्तनामध्ये ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल, बसल्या बसल्या हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठ्ठल प्रस्तुत अभंगात तुकोबाराय परमार्थातला प्रयत्न सांगतात. तुम्ही ना आम्ही जो प्रयत्न करतो तो प्रापंचिक प्रयत्न करतो, पण महाराज प्रापंचिक प्रयत्न या अभंगामध्ये सांगत नाही, सांगतात तो परमार्थातला प्रयत्न. मंडळी, प्रापंचिक प्रयत्नामध्ये फळ येत नाही आणि परमार्थिक प्रयत्नामध्ये फळ आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही प्रापंचिक सांसारिक प्रयत्न किती करा, किती धडपड करा, त्या सुख तुम्हाला भेटणार नाही. का? त्याचं मूळच दुःखाचं आहे. संसार दुःख मूळ सहुकडे इंग
वाजवा. कळमुळ चहुकळे नळा विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध शुभ मुनी पाठी लागले उडाळ. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले उडाळ. कवया मी शरण जाऊ दुःख होईल निर्मळ. कवनावी शरण जाऊ होईल निर्मळ. धर्म जागो सदैवाचा जो पापर उपकारी अंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव उच्चारी. धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी आंधळ्याला दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. उच्चारी. टाळी वाजवा जोरदार बाबा. संसार हा दुःखमुळे, तो दुःखच तुम्हाला देणार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. त्या ठिकाणी सुखाचा विचार नाही आहे. म्हणून जो प्रयत्न करायचा आहे तो परमार्थातला प्रयत्न करा. राजा रावणाने संसारामध्ये भरपूर प्रयत्न केले पण त्याचा प्रयत्न पूर्ण झाला नाही. समुद्राचं खारं पाणी हे गोड झालं का, त्याची प्रतिज्ञा होती. सोन्याला सुगंध आणेल, आणला का सोन्याला सुगंध नाही. आकाशाला वरती जाण्याकरता पायऱ्या करील, झाल्या का पूर्ण. मग राजा रावणाचा प्रापंचिक प्रयत्न पूर्ण झाला नाही, मग तुमचा आणि माझा कुठे होणार आहे. विठाला विठाला विठ्ठल. हो. मग या वाटेने चला तुम्ही. ही जे रस्ता आहे हा परमार्थिक वाट आहे, परमार्थातला प्रयत्न आहे. जसं नानाच्या जीवनामध्ये परमार्थातला प्रयत्न आहे. कसा प्रयत्न आहे नानाच्या जीवनामध्ये ऐका मंडळी. चालताना असं चाला की लोकांनी जे हरी घातला पाहिजे. बसताना असं बसा की आपल्या शेजारून कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे. आणि मरताना असं मरा ज्यांना समजलं त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे असं जीवन जगा. उत्तमची उरे गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आज नाना गेले पण द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण आज नानाची आठवण करतो. आज नानाच्या आठवणीने डोळ्यामध्ये पाणी येतं दादा. असं जगा. मी रोज स्वाभिमानाने अभिमानाने सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं जगणं कसं होतं, धर्मवीर संभाजी महाराजांचं जगणं कसं होतं. 1 लाखातलं वाक्य बोलतो. वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता. 36 वर्ष महाराष्ट्र मातेची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती. असं जगणं असावं. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. विश्वाचे माऊली ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. अरे तुकोबाराय वैकुंठाला गेले पण तुकोबारायांच्या विचाराचा सुगंध आजही या मातीमध्ये दरवळतो गाथ्याच्या रूपाने. विश्वाचे माऊली ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. विकू नको. पुणे प्रांतातील लोक रडतात, आपेगावची लोक रडतात, पैठणची लोक रडताय, हा महाराष्ट्र रडतोय. यात नवल नव्हे. जगाचा बाप असणार आई पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा ढसढसा रडतोय. रुक्मिणी मातेनं प्रश्न केला, देवा पांडुरंगा आजपर्यंत कधी रडला नाहीत पांडुरंगा, आज का रडताय. देव म्हणत रुक्मिणी हा एकच योगी देखला नयनी आणि ते ज्ञान संजीवनी जाणं त्रिलोक्यासी. अगं रुक्मिणी 22 वर्षाचा युवक समाधी घेतोय म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येत नाही ग रुक्मिणी. अशा मुलाला जन्म देणारे मायबाप किती धन्य म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतंय. असे मायबाप किती कर्तबगार आहे म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येते ग रुक्मिणी. असं जगणं असावं माणसाचं. आपण गेल्यावर सुद्धा नावावर शिल्लक राहिलं पाहिजे. एक दृष्टांत सांगतो, भजन करा. विठाल विठाल पूर्वीच्या काळामध्ये लोकांची जी घरं होती
ती साधी घरं होती, म्हणजे झोपड्याची घरं होते, आरसीसी बंगले वगैरे नव्हते. जुन्या काळामध्ये साधी घरं असल्यामुळे ते घरं पेटल्या गेली, घराला आग लागली. सगळे लोक घर पेटल्यानंतर ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. बापू ऐका, योगेश महाराज, एक असं मोठं झाड होतं आणि त्या झाडावरती एक कावळा आणि चिमणी बसलेली होती. बरं का रामेश्वर गुरुजी, त्या चिमणीने पाहिलं गावला आग लागली, गावची घरं पेटली, सगळेजण आग विझवतात. पण त्या धावपळीच्या काळामध्ये चिमणी झाडावरून पळली आणि तुरु 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 पाण्याच्या हौदामध्ये तिनं चोच बुडवली आणि घरावरती टाकू लागली. बघा, कावळा बघत होता. कावळा म्हणला, चिमणे, ते गावची लोक आग विझवतात, त्यांच्याच्याने आग विझवणं झाली नाही, तुझ्या एवढ्या चोचीतल्या पाण्याने काय होणार आहे. पण ती थांबली नाही. बरं, मग आपलं असं जीवन असावं. बरेच कावळे माळ घातल्यावर, वारी केल्यावर काय लय पण ते करून करून बागले, देवपूजाला लागले, देवाच्या नावानं वाजवी टाळण केलं, बुक्यानं कपाळ काळ, लय नाव ठेवतात आपल्याला. पण लोकांच्या नाव ठेवण्याकडे जायचं नाही. बरं का चोपदार, काय कावळा काव काव करतो, करून दे. पण चिमणीने चिमणीचं कर्तव्य सोडलं नाही. विवेक महाराज, चिमणीने काय केलं, शंकर महाराज, पुन्हा हौदामध्ये चोच बुडवली आणि घरावर टाकू लागली. तो कावळा म्हणला, अगं चिमणे, त्या गावच्या लोकांच्या आग विझवणं झाली नाही, तुझ्या एवढ्या चोचीतल्या पाण्याने काय होणार आहे. चिमणीने दिलेलं उत्तर एवढं मार्मिक आहे, गुरुजी घरी घेऊन जा. बरं का आई, ती चिमणी म्हणले, कावळ्या, अरे उद्या हा गावचा इतिहास लिहिला जाईल आणि इतिहासामध्ये असं लिहिलं जाईल, गावला आग लागली होती, पण त्या धावपळीच्या काळामध्ये एक चिमणी आग लावणाऱ्याच्या यादीमध्ये नव्हती, तर एक चिमणी आग विझवणाऱ्याच्या यादीमध्ये होती. साहेब, असं नाव निघलं पाहिजे. आज तुम्ही वडिलाच्या संबंध एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला ना, खरोखर एवढं नानाला आनंद वाटत असेल, खरोखर एवढं समाधान वाटत असेल. आज नाना गेले, पण नानाच्या रूपाने एवढा मोठा कार्यक्रम ठेवला साहेबाने, या परिवाराने. आज खऱ्या अर्थाने उत्तमाची उरे कीर्ती मागे. विठाला विठाला म्हणून तुकोबाराय म्हणतात, आमचा शेवटचा दिवस गोड झाला, आम्ही परमार्थातला प्रयत्न केला. इथं बसलेले असे खुर्चीवर बसलेले, इथं बसलेले, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. इथं बसलेल्यापैकी कोणाला असं वाटतं माझा शेवटचा दिवस गोड नको व्हायला? का वाटतं शेवटचा दिवस कडू व्हावा, शेवटचा दिवस आंबट व्हावा? नाही वाटत ना? होय, वाटतं का शेवटचा दिवस तुरट व्हावा, शेवटचा दिवस पांचट व्हावा? गुरुजी, प्रत्येकाला माझ्या सगळं अपेक्षा काय आहे सोबदार, की माझा शेवटचा दिवस कसा व्हावा? गोड व्हावा. महाराज म्हणता, आमचा शेवट तो माझा बहु गोड झालं, आलो निजाच्या माहेरा, भेटी रुखुमाईच्या. आमचा शेवट गोड झाला. महाराज, तुमचा शेवट गोड झाला का दिवस गोड झाला? महाराज म्हणले, शेवटही गोड झाला आणि दिवसही गोड झाला. हा आमच्या जीवनातला परमार्थातला प्रयत्न प्रस्तुत. टाळी वाजवा, टाळी वाजवा माय बाप. वा वा. याच्यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता याच्यासाठी केला होता याच्यासाठी
आज मोठी गंमत असे, गाणारे टॉप 10 मधले आहेत, वाजवणारे टॉप 10 मधले आहेत, पेटी मास्तरही टॉप 10 मधले, सगळे एक नंबर आहेत. टाळकरी एक नंबर आहे आमचे, तबला वादक एक नंबर आहे, पकवाज वादक एक नंबर आहे, चोपदारी एक नंबर आहे, साऊंड सिस्टीमवाले एक नंबर आहे, पुरुष मंडळी एक नंबर आहे, कॅमेरेवाले दिनेश दादा एक नंबर आहे, खुर्चीवर बसलेले सगळे तुम्ही एक नंबर आहे, इकडे बसलेले एक नंबर आहे, महिला मंडळी तुम्ही सगळे एक नंबर आहे, तिकडे बसलेले एक नंबर आहे, इकडे बसलेले एक नंबर आहे, विनेकरी एक नंबर आहे. आता तुम्ही सगळे एक नंबर आहे, मी काय 2 नंबर आहे बाबू. विठाला विठाला विठाला.